आज आपण वडाच्या झाडाबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. वडाचे झाड भारतात फार जुने आणि पूजनीय मानले जाते. याला संस्कृतमध्ये वटवृक्ष असे म्हणतात. हे झाड फिकस प्रजातीतील असून फिकस बेंगालेन्सिस हे त्याचे शास्त्रीय नाव आहे. आता वडाच्या झाडाविषयीची वैशिष्ट्ये बघूया. 1. रचना. वडाचे झाड फार मोठे व पसरणारे असते. याची मुळे जमिनीतून वर येतात आणि पुन्हा जमिनीत शिरतात. त्यामुळे वडाच्या फांद्या मजबूत राहतात. पाने. हिरवी, मोठी व जाडसर पाने असतात. 3. फळं. वडाच्या झाडाची फळं लहान लालसर रंगाची असतात आणि ती खाण्यायोग्य नसतात. आयुष्य. शेकडो वर्ष जगणारे हे झाड दीर्घायुष्य असते. वाढ. वडाच्या झाडाची वाढ जलद गतीने होत असते. वाढ. हे झाड जलद गतीने वाढते आणि अनेक एकरांवर पसरू शकते. वडाच्या झाडाचे औषधी उपयोग. वडाच्या झाडाच्या सालीचा काढा मूत्रविकार व मधुमेहात उपयोगी ठरतो. दूधसर रस त्वचा रोगांवर उपयोगी असतो. पानांचा रस दातदुखी, डोळ्यातील आग यावर फायदेशीर असतो. मुळे स्त्रियांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानली जातात. सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व. वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. श्री विष्णू व लक्ष्मी यांच्या वडाच्या झाडात वास असल्याचे मानले जाते. भगवद्गीतेत वडाचे झाड अश्वत्थ वृक्ष म्हणून वर्णन केलेले आहे. पर्यावरणातील महत्त्व. वडाचे झाड प्राण्यांना व पक्ष्यांना आश्रय देते, मोठी सावली देते, जमिनीची धूप थांबवून ठेवते, कार्बन डायऑक्साईड शोषून प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन देते. वडाचे झाड केवळ एक झाड नाही तर भारतीय संस्कृतीचा एक अनमोल भाग आहे. ते पर्यावरणासाठी व आरोग्यासाठीही तितकेच उपयोगी आहे. अशा प्रकारे आपण वडाच्या झाडाबद्दलची थोडक्यात माहिती बघितली. धन्यवाद.